हा जो सायमन कमिशनचा अहवाल आहे यावर चर्चा करण्यासाठी आणि भारताला जे पुढील सुधारणा आम्ही देणार आहोत त्यावर चर्चा करण्यासाठी ही गोलमेज परिषद जी आहे ती भरवण्यात येईल अशी घोषणा कोणी केली? आयर्विनने केली। मात्र गोलमेज परिषदेमध्ये सामील होण्यासाठी काँग्रेसचा संपूर्णतः नकार होता, म्हणजे काँग्रेस गोलमेज परिषदेमध्ये सामील होणार नव्हती। तरी सरकार आणि काँग्रेसमध्ये मध्यस्थी करण्याचा जो प्रयत्न आहे तो दोन व्यक्तींनी केला होता। त्यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एक म्हणजे तेज बहादूर सप्रू आणि दुसरे एम.आर. जयकर। तर या दोघांनी काँग्रेस आणि जी सरकार होतं ब्रिटिश सरकार त्यामध्ये मध्यस्थीपणा करण्याचा प्रयत्न केला होता आणि या दोघांनी मिळून काँग्रेसला मनवण्याचा प्रयत्न केला होता की तुम्ही गोलमेज परिषदेमध्ये सामील व्हा। तर हा जो प्रयत्न यांचा असफल राहिलेला आहे। कुणाचा? एम.आर. जयकर आणि तेज बहादूर सप्रू। आणि यांचा प्रयत्न असफल राहिल्यानंतर पहिली गोलमेज परिषद काँग्रेस विना 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 या कालखंडादरम्यान झालेली आहे। काय? या कालखंडादरम्यान पहिली गोलमेज परिषद झालेली आहे। तिचे उद्घाटन केले होते इंग्लंडचा जो पंचम जॉर्ज होता त्याने तिचे उद्घाटन केले होते। त्याचबरोबर तिचे अध्यक्ष होते तत्कालीन पंतप्रधान जे होते ब्रिटनचे रॅमसे मॅकडोनाल्ड। तर यांचं नाव लक्षात ठेवायचे, ह्या छोटे छोटे गोष्टी परीक्षेमध्ये विचारले जातात। तर रॅमसे मॅकडोनाल्ड वर यापूर्वी प्रश्न विचारला गेला होता की गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, यावर प्रश्न येऊन गेलेला आहे आणि पुढेही विचारला जाईल। आणि पहिली जी गोलमेज परिषद होती तिला एकूण 89 जे प्रतिनिधी होते ते उपस्थित होते। आता हे प्रतिनिधी कुठून आले होते? तर यातील 16 प्रतिनिधी ब्रिटनमधील जे 3 राजकीय पक्ष होते त्यांचे होते। त्यानंतर भारतातील जे राजकीय पक्ष होते त्याचे 57 प्रतिनिधी या गोलमेज परिषदेला हजर होते, जी पहिली गोलमेज परिषद होती। यामध्ये काँग्रेसचा एकही प्रतिनिधी नव्हता। त्याचबरोबर जे उद्योजक आहेत त्यांचाही एकही प्रतिनिधी या गोलमेज परिषदेला हजर नव्हता, कारण त्या काळात उद्योजकांचा जो सपोर्ट होता तो काँग्रेसला होता, हे यामागील कारण आहे। आता यानंतर संस्थानिकांचे सुद्धा 16 प्रतिनिधी या गोलमेज परिषदेला हजर होते, म्हणजे 16 32 आणि 57 मिळून 89 प्रतिनिधी इथे जमले होते। आता आपल्याला हे बघायचं आहे की भारतामध्ये वेगवेगळे गट होते, जसे की मुस्लिम, हिंदू, त्यानंतर इतरही गट होते जसे की युरोपियन, त्याचबरोबर आपल्याला इथे सांगता येईल कामगार, लिबरल फेडरेशन। त्याचबरोबर या गटांचे नेतृत्व कोणत्या नेत्यांनी केले होते या गोलमेज परिषदेत? आता आपल्याला हे अभ्यासायचं आहे। मी पहिले सांगितलं की काँग्रेस आणि भारतीय उद्योजकांच्या प्रतिनिधीचा यामध्ये सहभाग नव्हता। मात्र आता यानंतर जे आपण प्रतिनिधी बघणार आहोत ते विविध गटाचे आहे, जसं की मुस्लिमांचे जे प्रतिनिधी होते ते आगा खान तृतीय, त्याचबरोबर मोहम्मद अली जिना आणि त्यानंतर मोहम्मद शफी। मी मागे तुम्हाला चुकून मोहम्मद शमी सांगितलं होतं, त्यांचं नाव आहे मोहम्मद शफी, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून B.S. मुंजे, त्यानंतर एम.आर. जयकर हे हिंदूंचे प्रतिनिधी होते। त्यानंतर लिबरल फेडरेशनचे जे प्रतिनिधी होते ते होते तेज बहादूर सप्रू, C.Y. चिंतामणी आणि श्रीनिवास शास्त्री। यांचे नाव लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये जोडे लावायला विचारले जाऊ शकतात। यानंतर डिप्रेस क्लास जे होते, जे अस्पृश्यांचे प्रतिनिधी होते ते कोण होतं? तर B.R. आंबेडकर आणि R. श्रीनिवास हे दोघं अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून गोलमेज परिषदेमध्ये हजर होते। आणि महिलांचे प्रतिनिधी कोण होतं? तर राधाबाई सुब्बारायन, बेगम जहान आरा शहानवाज। तर या महिलांच्या 2 प्रतिनिधी होत्या। आणि कामगारांचे प्रतिनिधी कोण होते? N.M. जोशी हे होते। तर या प्रतिनिधी आणि ते कोणत्या गटाचं प्रतिनिधित्व करत होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। आणि हे सर्व प्रतिनिधी जे आहे ते पहिल्या गोलमेज परिषदेचे होते। यामध्ये फक्त काँग्रेस आणि उद्योजकांचे प्रतिनिधी सामील नव्हते, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आता यानंतर पहिल्या गोलमेज परिषदेचं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येईल? जिना जे होते त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली। त्यानंतर आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली आणि काँग्रेसची यामध्ये अनुपस्थिती होती। आता मग काँग्रेसची अनुपस्थिती असल्याने
एक गोष्ट लक्षात घ्या की त्या काळी काँग्रेस भारतातील सर्वात जास्त लोकांचं प्रतिनिधित्व भारतामध्ये करत होती आणि तीच जर राजकीय संस्था तेथे अनुपस्थितीत असेल किंवा तोच जर पक्ष त्या ठिकाणी नसेल तर भारतासाठी राज्यघटना कशा प्रकारे बनवली जाऊ शकते? भारतासाठी राज्यघटना कशी बनवली जाऊ शकते? तर आता हे इंग्रजांना समजून आलं. इंग्रजांना समजलं की जर भारतासाठी राज्यघटना किंवा कायदा करायची असेल तर काँग्रेसला गोलमेज परिषदेमध्ये आणणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण गोलमेज परिषद घेऊ शकत नाही किंवा भारतासाठी ज्या पुढील सुधारणा द्यायच्या आहे ते देऊ शकत नाही. यामुळं आता काँग्रेसला गोलमेज परिषदेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि जे रॅमसे मॅकडोनाल्ड होते यांनी अशी आशा केली की पुढील जी गोलमेज परिषद असेल त्यामध्ये काँग्रेस सहभागी होईल. मग आता यांची आशा खरं करून दाखवणं कुणाचं काम होतं? तर त्या काळी भारतामध्ये जे व्हाईसरॉय होते लॉर्ड आयर्विन हे त्यांचं काम होतं. मग आता त्यांनी काय केलं तर त्यांनी गांधीजीला निमंत्रण दिलं की या आपण चर्चा करू आणि त्यांच्याबरोबरच जे एम.आर. जयकर होते आणि तेज बहादूर सप्रू होते यांनी देखील दोघांनी प्रयत्न केले आणि या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं आणि 5 मार्च 1931ला गांधी आयर्विन चर्चा झाली. याला गांधी आयर्विन करार म्हणतात किंवा ही चर्चा दिल्लीमध्ये झाली आणि याला दिल्ली करार सुद्धा म्हणतात. तर मग आता या चर्चेतून जो करार अस्तित्वात आला तो गांधी आयर्विन करार आहे आणि या करारामध्ये ज्या काही गोष्टी गांधीजींनी मान्य केल्या किंवा आयर्विननी मान्य केल्या त्या गोष्टींचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. तर आयर्विनने सुरुवातीला काय काय मान्य केलं? कारण गरज कोणाला होती? आयर्विनला होती. कारण जे ब्रिटिशांचे पंतप्रधान होते त्यांनी आशा केली होती की आता काँग्रेस आली पाहिजे. त्या आशेचं प्रत्यक्षात रूपांतर करण्याची जबाबदारी आयर्विनवर असल्यामुळं आयर्विनने बऱ्याचशा गांधीजींच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केल्या होत्या. पहिली मागणी होती की जे राजकैदी होते त्यांची सुटका केली जावी. मात्र अशाच राजकैद्यांची सुटका केली जाणार होती ज्यांनी अहिंसक मार्गाने चळवळ केली होती किंवा ज्यांच्यावर हिंसेचा गुन्हा नव्हता. त्यानंतर जमा न केलेले दंड जे होते ते माफ केले जावे. बऱ्याचशा चळवळीमध्ये काय व्हायचं, जे बरेचसे लोक होते त्यावर दंड आकारले जायचे, तर ज्यांनी दंड अजून जमा केला नव्हता त्यांचे माफ केले गेले होते. मात्र ज्यांनी ऑलरेडी जमा केला होता त्यांच्यासाठी यामध्ये काही तरतूद नव्हती. त्यानंतर तिसरी तरतूद न विकलेल्या जप्त जमिनी परत करण्यात याव्या. आता ही तरतूद काय आहे तर ब्रिटिश काय करायचे, बऱ्याचशा गुन्ह्यासाठी त्या व्यक्तीची जमीन जप्त करून घ्यायची आणि ती दुसऱ्याला विकून टाकायची. तर मग अशा स्थितीमध्ये ज्या जमिनी ब्रिटिशांनी जप्त केल्या होत्या मात्र विकल्या नव्हत्या तर अशा जमिनी परत करण्यात आल्या. त्यानंतर ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता त्यांच्याबद्दल सौम्य धोरण काय करायचं होतं, ब्रिटिशांनी घ्यायचं होतं. त्यानंतर किनारी भागात, आता किनारी भागात जे लोक राहत होते त्यांनी स्वतःच्या वापरासाठी मीठ तयार करण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला होता. विकण्यासाठी नव्हे बरं का, ही गोष्ट लक्षात घ्या, स्वतःच्या वापरासाठी. त्यानंतर आपत्कालीन अध्यादेश मागे घेण्यात यावे. आता अशी जेव्हा सिच्युएशन येते किंवा आज जर आपल्या देशावर काही संकट आलं तर आपण काय करतो, आणीबाणी लावतो. तेव्हा ब्रिटिशांवर काही संकट आलं तर ते काय करायचे, त्या आणीबाणी सारखे लष्करी कायदे लावायचे आणि अशा लष्करी कायद्यामध्ये किंवा अशी जी आणीबाणी असते तिच्यामध्ये सरकारला कायदे करण्यासाठी इतका टाइम नसतो. त्यामुळे सरकार काय करत असतं, अध्यादेश काढत असतं. त्या काळी अध्यादेश व्हाईसरॉय काढायचा, आज तो अधिकार राष्ट्रपतीला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर इत्यादी ज्या मागण्या आहेत त्या आयर्विनने मान्य केल्या, मात्र याने दोन मागण्या मान्य केल्या नव्हत्या. पहिली मागणी होती पोलिसांच्या दडपशाहीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली होती, ती काही मान्य झाली नाही. म्हणजे पोलिसांनी बऱ्याचशा ज्या लोकांवर दडपशाही केली होती आता त्या पोलिसांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली, मात्र ही मागणी आयर्विनने मान्य केली नाही. आणि दुसरी महत्वाची मागणी आहे ती मान्य झाली नाही. हिचं दुःख तर सर्वांना कायम राहील. ती म्हणजे भगतसिंह आणि त्यांचे जे साथीदार होते त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर काँग्रेसची अशी मागणी होती की त्या फाशीच्या शिक्षेचं जे रूपांतर आहे ते तुम्ही जन्मठेपेत करा, अशी काँग्रेसची मागणी होती. काँग्रेस म्हणत होतं की त्यांना डायरेक्ट माफ नका करू, त्यांच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करा. मात्र ही मागणी जी
मात्र ही मागणी आयर्विनने मान्य केली नाही आणि यावरून मोठा विवाद आहे, त्यावर आपल्याला लक्ष नाही द्यायचं आहे. पण बरेचसे लोक असं म्हणतात की गांधीजींच्या मनात जर आलं असतं तर ते ही फाशी काय करू शकले असते, थांबवू शकले असते. हा डिबेटचा विषय आहे, तो बाजूला ठेवा. तर मग आता गांधीजींनी सुद्धा काही गोष्टी मान्य केल्या, त्या म्हणजे कोणत्या? तर पहिली गोष्ट होती सविनय कायदेभंग स्थगित करणे. आता गांधीजींनी काय केलं, सविनय कायदेभंग स्थगित करण्याची जी मागणी होती ब्रिटिशांची ती मान्य केली. त्यानंतर दुसरी मागणी अशी होती की गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसने सहभाग घ्यावा. तर ही मागणी सुद्धा कुणी मान्य केली? गांधीजींनी मान्य केली. तर या मागण्या ज्या आहे गांधीजींनी काँग्रेसच्या वतीने मान्य केलेल्या आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता यानंतर पुढील जे अधिवेशन होतं काँग्रेसचं ते अधिवेशन आहे कराचीचं अधिवेशन, जे 29 मार्च 1931 ला झालं होतं. आता हे अधिवेशन मार्च महिन्यात घेण्यात आलं, ही गोष्ट लक्षात ठेवा. जे रेग्युलर अधिवेशन होतं ते डिसेंबरमध्ये होत असतं. आता या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते होते सरदार वल्लभभाई पटेल. आणि मग या अधिवेशनात काय करण्यात आलं, तर या अधिवेशनात दोन महत्त्वाच्या गोष्टी करण्यात आल्या होत्या. त्या जर बाजूला ठेवल्या या ठिकाणी तर हा टॉपिक आपल्याला समजेल. त्या दोन गोष्टी काय होत्या मी तुम्हाला रँडम सांगतो. एक म्हणजे जो मूलभूत हक्काचा ठराव आहे तो आपण स्वीकारला होता. देशासाठी जी आर्थिक नीती होती ती कशी असावी याचा सुद्धा आपण याच्यासाठी एक समिती स्थापन करून तिचा स्वीकार केला होता. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट अशी होती की स्वराज्याची व्याख्या या अधिवेशनातच आपण स्वीकारली होती. आता या गोष्टी जर बाजूला ठेवल्या, आता या अधिवेशनात काय करण्यात आलं, तर या अधिवेशनात गांधी आयर्विन जो करार आहे सुरुवातीला या कराराला मान्यता देण्यात आली. आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गांधी सामील होतील या गोष्टीला मान्यता देण्यात आली. तर या दोन गोष्टी या अधिवेशनामध्ये मान्य करण्यात आल्या. याच्याशी रिलेटेड बरं का, नाही तर मी तुम्हाला काँग्रेसचे अधिवेशन ज्यावेळी शिकवलं होतं त्यावेळी जे इतर गोष्टी होत्या त्या शिकवल्या होत्या. आता यानंतर गांधीजी राजकुटाना, काय लक्षात ठेवायचं, राजकुटाना या जहाजाद्वारे लंडनला गेले. कोणत्या जहाजाद्वारे? राजकुटाना. आणि त्यांच्यासोबत गांधीजी एकमेव अधिकृत प्रतिनिधी म्हणून लंडनला गेले होते गोलमेज परिषदेमध्ये सामील होण्यासाठी, आणि ते काँग्रेसचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून गेले होते. मात्र त्यांच्यासोबत देवीदास गांधी, घनश्याम बिर्ला, महादेव देसाई, पंडित मदन मोहन मालवीय आणि मीराबेन, त्यांचं जे ओरिजिनल नाव आहे ते मेरी स्लाव आहे, तर इत्यादी लोक गांधीजींसोबत गेले होते. मग आता गांधीजी कशासाठी गेले होते? गोलमेज परिषद अटेंड करण्यासाठी. मग ही जी दुसरी गोलमेज परिषद झाली होती ती 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 दरम्यान झाली होती. आता दुसरी गोलमेज परिषद जी होती तिच्या आधी थोडी परिस्थिती बदललेली होती. युरोपमध्ये किंवा ब्रिटनमध्ये परिस्थिती जी होती ती बदललेली होती. कारण मजूर पक्ष जो होता त्या काळी रॅम्से मॅकडोनाल्ड हे जे होते हे मजूर पक्षाचे पंतप्रधान होते. मात्र मजूर पक्ष अल्पमतात आल्याने त्यांनी हुजूर पक्षासोबत राष्ट्रीय सरकार स्थापन केलं होतं. कोणतं सरकार स्थापन केलं होतं? राष्ट्रीय सरकार स्थापन केलं होतं. आणि राष्ट्रीय सरकार स्थापन करून त्यांनी व्हाईसरॉय चेंज केला होता. आयर्विनच्या जागी लॉर्ड विलिंग्टन या साम्राज्यवादी व्हाईसरॉयची नेमणूक करण्यात आली होती. आणि त्याचबरोबर एक कमजोर आणि प्रतिगामी भारत मंत्री तेथे नेमला होता, त्याचं नाव आहे सॅम्युअल होवर. त्याचबरोबर आता हुजूर पक्षामधील जे काही व्यक्ती होते जसं की विन्स्टन चर्चिल, तर हे व्यक्ती काय करत होते, यांना गांधीजी सोबत बोलायला आवडत नव्हतं. हा गांधीजींना देशद्रोही फकीर म्हणायचा. गांधीजींना देशद्रोही फकीर कोण म्हणायचा? विन्स्टन चर्चिल. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि या गोलमेज परिषदेमध्ये इंग्रजांनी एक खेळ केला होता, तो म्हणजे असा की त्यांनी जे बहुतेक प्रतिनिधी बोलवले होते ते एक तर ब्रिटिशांना एकनिष्ठ होते, नाहीतर संधी साधू होते, नाहीतर सांप्रदायिक होते किंवा जमीनदार होते. असा ब्रिटिशांना जो एकनिष्ठ वर्ग होता त्या वर्गाचे प्रतिनिधी या ठिकाणी बोलवण्यात आले होते. आता आपण या ज्या दुसऱ्या गोलमेज परिषद आहे तिचा अध्यक्ष कोण होतं, तर तेच होते, रॅम्से मॅकडोनाल्डच होते. या गोलमेज परिषदेमध्ये 107 प्रतिनिधीचा समावेश होता. यापूर्वीच्या गोलमेज परिषदेमध्ये 89 प्रतिनिधी होते, हे आपण बघितलं होतं. आणि एक गोष्ट इथे लक्षात घ्या, पूर्वीच्या गोलमेज परिषदेमधील जे प्रतिनिधी आहे त्यांचाच या ठिकाणी सहभाग होता. फक्त काही नवीन प्रतिनिधी जे आहे त्यांची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. जसं की काँग्रेसचे प्रतिनिधी होते महात्मा गांधी आणि ते अधिकृत प्रतिनिधी होते. मात्र ब्रिटिशांनी त्यांच्यासोबत मदन मोहन मालवीय आणि रंगास्वामी अय्यर यांना सुद्धा बोलवलं होतं. त्याचबरोबर महिलांच्या प्रतिनिधीमध्ये सरोजिनी नायडू यांची भर पडली होती. म्हणजे या पहिले जे दोन होते ते होत्या, फक्त सरोजिनी नायडू
ॲड झाल्या होत्या. त्यानंतर NM जोशी सोबत कामगारांचे प्रतिनिधी म्हणून V गिरी यांची भर पडली होती आणि त्यानंतर उद्योजकांच्या प्रतिनिधीचा पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये समावेश नव्हता आणि आता दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये घनश्यामदास बिर्ला आणि पुरुषोत्तम ठाकूरदास या दोघांनी गोलमेज परिषदेमध्ये सहभाग नोंदवला होता. आता या गोलमेज परिषदेचं वैशिष्ट्य जर आपल्याला सांगायचं झालं तर अल्पसंख्याकाचे जे प्रश्न आहे आणि इतर जे अल्पसंख्याक होते त्या सर्वांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. काय केली? या सर्वांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. मग आता गांधीजींना राग आला. पहिले तर मुस्लिम लीगला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले आणि फोडा आणि झोडाची नीती अवलंबण्यात आली होती इंग्रजांकडून आणि आता तर सर्वांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे होते. म्हणजे भारताचे तर यांना तुकडेच करायचे होते. म्हणून गांधीजी काय म्हणे की बाकीचे जे प्रतिनिधी आहे ते भारताचे प्रतिनिधी नाही, फक्त काँग्रेसचा प्रतिनिधी मी आहे, ते माझ्याशी चर्चा करा, असं गांधीजींचं मत होतं. यावर गांधीजी आणि आंबेडकरांमध्ये विवाद झाला आणि आंबेडकरांचं म्हणणं होतं की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे, अस्पृश्यांना. गांधीजी म्हणे नाही, ते हिंदूमध्येच मोडतात आणि यावरून वाद झाला. आता या वादानंतर आंबेडकर म्हणे की तुम्ही भारतातून मला तार पाठवा. भारतातील लोकांना, भारतातील अस्पृश्यांना त्यांनी आवाहन केलं की जनता वृत्तपत्रामार्फत तुम्ही मला तार पाठवा आणि यांना पहिली तार साताऱ्याच्या द्रौपदीबाई शिंदे यांनी पाठवली होती. मग आता ही गोलमेज परिषद होती, ही संपली आणि ही संपताना 3 गोष्टी जाहीर करण्यात आल्या. पहिली गोष्ट होती सिंध आणि वायव्य सरहद्द प्रांत जो आहे तो नवीन निर्माण केला जाणार होता. दुसरी गोष्ट होती भारतीय सल्लागार समिती, त्याचबरोबर इतर 3 समित्या, मताधिकार, वित्त आणि संस्थानिक समिती स्थापन केल्या जाणार होत्या. आणि तिसरी गोष्ट होती की भारतामध्ये जर एकमत झाले नाही तर आम्ही या अल्पसंख्याकांचा जो प्रश्न होता या गोलमेज परिषदेमध्ये निर्माण झालेला, यावर सोल्युशन म्हणून जातीय निवाडा जाहीर करू. त्याचबरोबर गांधीजी जेव्हा भारतात परतले तेव्हा अस्पृश्यांनी त्यांना गिरगाव चौपाटीवर काळे झेंडे दाखवले होते आणि वीरा शिंदे यांनी आंबेडकरांच्या विरोधात अस्पृश्यांचा मोर्चा काढला होता. तर ह्या काही घटना जी दुसरी गोलमेज परिषद होती ती संपल्यानंतर घडल्या होत्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान ज्या काही घटना घडल्या होत्या त्यांचा अभ्यास केला. आता दुसऱ्या गोलमेज परिषदेवरून जेव्हा गांधीजी येतात तेव्हा ते भारतात सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू करतात. आता आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण सविनय कायदेभंग चळवळीचा जो दुसरा टप्पा आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण काय बघितलं होतं तर गांधीजी जस्ट गोलमेज परिषदेमधून भारतात आले होते. ते गिरगाव चौपाटीवर जेव्हा आले होते तेव्हा अस्पृश्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. तर मग हा जो सविनय कायदेभंग चळवळीचा हा जो दुसरा टप्पा आहे हा कधी ते कधीपर्यंत आहे, म्हणजे हा 29 डिसेंबर 1931 ते एप्रिल 1934 पर्यंत हा जो दुसरा टप्पा आहे तो चाललेला आहे. म्हणजे या दुसऱ्या टप्प्यात सविनय कायदेभंग चळवळ काँग्रेसतर्फे चालवण्यात आली होती आणि एकूणच तिचे नेतृत्व होतं गांधीजींकडं. मग गांधीजी 28 डिसेंबर 1931 ला दुसऱ्या गोलमेज परिषदेमधून भारतात आले. मग भारतात येताच त्यांनी काय केलं, कोणताही नियोजनाविना त्यांनी पहिले असं कोणतंही नियोजन आखलं नाही आणि डायरेक्ट भारतात येताच 29 डिसेंबर 1931 ला काँग्रेसने आणि गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. आता काँग्रेसने किंवा गांधीजीने या चळवळीचं नियोजन तर केलं नव्हतं, मात्र ब्रिटिश तयारीमध्येच होते. ते येताच म्हणजे ते भारतात येताच आणि सविनय कायदेभंग चळवळ सुरू करताच 4 जानेवारी 1932 ला गांधीजीला आणि जे सरदार वल्लभभाई पटेल आहे त्यांना अटक करण्यात आलं होतं आणि जे बाकीचे मुख्य नेते होते ते ऑलरेडी जेलमध्ये होते. त्यानंतर पोलिसांनी काय केलं, पोलिसांना अमर्याद अधिकार देण्यात आले. किती अधिकार देण्यात आले? अमर्याद, त्याला लिमिटच नव्हती. त्यामुळं पोलिसांनी त्या काळात जवळपास 1.2 लाख कोटी झाले 1.2 लाख लोकांना अटक केलं होतं. म्हणजे जवळपास 1,20,000 जणांना पोलिसांनी अटक केलं होतं. त्यानंतर 1932चं जे दिल्ली अधिवेशन होतं आणि 1933चं जे कलकत्ता अधिवेशन होतं त्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर गांधीजीचं जे आश्रम होतं ते पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर जे लोक होते, जे सर्वसामान्य लोक होते त्यांच्यावर दडपशाही सुरू केली होती. तर अशा प्रकारे ही जी चळवळ होती
ती अक्षरशः दडपण्यात आली होती. या चळवळीला यश नाही आले कारण जनता सुद्धा ही चळवळ सुरू करण्यासाठी तयार नव्हती. गांधीजी भारतात येतात, जाहीर करतात सविनय कायदेभंग चळवळ सुरू. काँग्रेसने पण काही नियोजन केलं नव्हतं. ही या चळवळीच्या अपयशाची काही कारण आहे. त्याचबरोबर तिसरं कारण असं आहे की ब्रिटिश ऑलरेडी तयार होते. ब्रिटिशांना माहित होतं गांधीजी आता नाराज होऊन भारतात चालले म्हणजे काहीतरी मोठं करणार, म्हणजे ब्रिटिश ऑलरेडी तयार होतं. गांधीजी येण्याच्या अगोदर त्यांनी बाकीचे भारतातील प्रमुख नेत्यांना अटक केलं होतं आणि गांधीजी भारतात आल्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आणि गांधीजींना सुद्धा अटक करण्यात आलं. आता एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी ही चळवळ अपयशी मागून स्वतःहून मागे घेतली होती 1934 मध्ये एप्रिलच्या महिन्यात. मग आता गांधीजींनी ही चळवळ मागे घेतल्यानंतर जो काँग्रेसने निवडणुकावर बहिष्कार टाकला होता तो सुद्धा मागे घेतला आणि 1934 मध्ये होणाऱ्या ज्या 5व्या निवडणुका होत्या केंद्रीय कायदे मंडळाच्या त्यामध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये काँग्रेसला 42 जागा जिंकता आल्या होत्या आणि त्याचे नेतृत्व होतं भुलाभाई देसाई यांच्याकडे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग आता ही जी चळवळ झाली या चळवळी दरम्यान म्हणजे दुसऱ्या टप्प्यात आता सेकंड फेज मध्ये काय घटना घडल्या महत्त्वाच्या ज्या आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. तर पहिली घटना आहे की आपण बघितलं होतं की दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये अल्पसंख्याकाच्या प्रश्नावर एकमत झालं नव्हतं आणि त्यावरूनच दुसरी गोलमेज परिषद अपयशी ठरली होती. आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या अंती सांगण्यात आलं होतं की भारतीय नेत्यांमध्ये जर एकमत नाही झालं तर आम्ही स्वतः जो जातीय निवाडा आहे किंवा अल्पसंख्याकाचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह करू. मग आता रॅम्से मॅकडोनाल्ड त्या काळचे जे इंग्रजांचे पंतप्रधान होते, ब्रिटिशांचे पंतप्रधान होते इंग्लंडमधील, तर त्यांनी हा जातीय निवाडा जो आहे त्याला जातीय निवाडा म्हटलं जातं. हा 16 ऑगस्ट 1932 मध्ये. आता जातीय निवाडा काय मी तुम्हाला परत सांगतो. अल्पसंख्याकाचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्डने जी योजना सादर केली त्याला जातीय निवाडा असं म्हटलं जातं. आणि मग ही जी योजना आहे ही 16 ऑगस्ट 1932 ला जाहीर करण्यात आली आणि याद्वारे सर्व अल्पसंख्याकांना काय करण्यात आलं, स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय, राखीव मतदारसंघ म्हणजे काय मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं, परत एकदा सांगतो. तर स्वतंत्र मतदारसंघामध्ये समजून घ्या XYZ हा उमेदवार उभा आहे आणि तो XY समजून घ्या तो मुस्लिम आहे तर त्याला मुस्लिम लोकच मतदान करतील, याला म्हणतात स्वतंत्र मतदारसंघ. राखीव मतदारसंघ म्हणजे काय, तर हा XYZ उमेदवार उभा आहे आणि तो मुस्लिम आहे तर त्याला हिंदूंचे, त्यानंतर जे ख्रिश्चन असतात त्यांचे, त्यानंतर जे बौद्ध असतात त्यांचे आणि इतर जे असतात एक्सेट्रा, तर हे सर्व लोक मतदान करू शकतात, याला म्हणतात राखीव मतदारसंघ. पण इंग्रजांनी काय केलं, सर्व अल्पसंख्याकांना काय दिलं, कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ दिले. आणि अल्पसंख्याकामध्ये कोण कोण होतं, तर मुस्लिम तर होतेच कारण त्यांना पहिल्यापासून स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. त्यानंतर शीख होते, ख्रिश्चन होते, त्यानंतर दलित होते, त्यानंतर अँग्लो इंडियन, बौद्ध, युरोपियन, त्यानंतर भांडवलदार, जमीनदार इत्यादी वर्गांना काय करण्यात आलं, स्वतंत्र मतदारसंघ जातीय निवाड्याद्वारे देण्यात आले. आता यामध्ये प्रॉब्लेम काय होता, तर काँग्रेसने याचा सपशेल काय केला, नकार केला. हे जे मतदारसंघ दिले गेले होते याचा काय केला, पूर्णतः नकार केला. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जाती निवाड्याचा काँग्रेसने पूर्णतः कधीच स्वीकार केला नाही आणि पूर्णतः कधीच त्याला नकारता आलं नाही. कारण आपण बघितलं होतं 1916 ला काँग्रेस आणि लीग मध्ये कोणता करार झाला होता, लखनौ करार. मग या लखनौ कराराद्वारे काँग्रेसने ऍक्सेप्ट केले होते मुस्लिमांसाठीचे स्वतंत्र मतदारसंघ. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की काँग्रेसने जातीय निवाड्याला स्पष्टपणे म्हणजे त्याचा कधी स्वीकारही केला नाही आणि त्याला म्हणजे नाकारलं, पण प्रत्यक्षरित्या कधीही नाकारलं नाही कारण त्यांनी ऑलरेडी मुस्लिम लीगचे स्वतंत्र मतदारसंघाचा स्वीकार केला होता. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता यानंतर काँग्रेसचा तर नकार होताच, पण काँग्रेसचा नकार का होता, तर आपण स्वतंत्र मतदारसंघ जेव्हा मुस्लिमांना देण्यात आले 1909 मध्ये तेव्हापासून हिंदू, मुस्लिम आणि जे इतर समुदाय
त्यांच्यातील जो दुरावा आहे तो वाढतच गेला होता. मग आता काँग्रेसला ही भीती होती की शीखांना भेटले, त्यानंतर ख्रिश्चनांना भेटले. आपण एक गोष्ट लक्षात येईल, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाल्यानंतर त्याचं फायनल रिझल्ट काय होतं, फायनल जो निष्कर्ष काय होता, पाकिस्तानची निर्मिती. मग तुम्ही विचार करा, या सर्व घटकांना हे मतदारसंघ मिळाल्याने त्याचा परिणाम काय झाला असता पुढे भारतावर, किंवा या समुदायांना जर व्यवस्थित हँडल केलं नसतं तर याचा परिणाम पुढे भारतावर काय झाला असता. आपल्याला एका व्यक्तीला धन्यवाद म्हणावं लागेल, जे सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताला काय केलेलं आहे, युनाइट केलेलं आहे, एकत्रित केलेलं आहे. नाही तर भारताचे असे कितीतरी तुकडे झाले असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आणि हे तुकडे होण्यामागचं कारण काय होतं, तर हे स्वतंत्र मतदारसंघ हे त्याचं कारण होतं. मग आता गांधीजींनी बाकीच्या स्वतंत्र मतदारसंघ ज्या अल्पसंख्याकांना दिली होती त्याला तर विरोध केलाच, मात्र इंग्रजांनी काय केलं होतं, यापूर्वी दलित हे अल्पसंख्याक नव्हते, मात्र त्यांना सुद्धा आता अल्पसंख्याकाचा दर्जा दिला. आणि मग गांधीजींना याचा राग आला, कारण गांधीजी दलितांना हिंदूचा एक भाग मानत होते, म्हणजे दलित सुद्धा कोण होते, हिंदू होते. आणि मग तुम्ही त्यांना हिंदूपासून सेपरेट करून काय केलं, अल्पसंख्याक बनवलं. मग गांधीजीच्या मते काय होणार होतं की यांचा एक वेगळा वर्ग निर्माण होणार होता आणि गांधीजींना काय करायचं होतं, हिंदू मधील अस्पृश्यता समाप्त करायची होती. मात्र गांधीजींना ही भीती होती की पुढे जाऊन हा जो वर्ग होता एक अस्पृश्य वर्ग, हा याला नावच पडलं असतं की हे अस्पृश्य वर्ग आहे, मग यांना आपण स्वतंत्र मतदारसंघ दिलेले आणि यांचा एक वेगळाच गट निर्माण झाला असता. हा जो धाक होता हा गांधीजींना होता. त्यामुळे त्यांनी काय केलं, जे दलितांना दिलेले स्वतंत्र मतदारसंघ आहे त्याचा प्रथमतः खूप विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की हे हिंदूंचा भाग आहे आणि मी यांना राखीव मतदारसंघ देण्याच्या विरोधात नाही, तुम्ही राखीव मतदारसंघ यांना द्या, निश्चित द्या. मग आता याच्या विरोधात, म्हणजे या गोष्टीच्या विरोधात, दलितांना स्वतंत्र मतदारसंघ दिले या गोष्टीच्या विरोधात गांधीजींनी काय केलं, पुण्यामध्ये, गांधीजी तेव्हा पुण्यामधील येरवाडा जेलमध्ये होते, मग त्यांनी त्या ठिकाणी 20 सप्टेंबर 1932ला आमरण उपोषण सुरू केलं. म्हणे आता मी माझ्या मृत्यूपर्यंत उपोषण करीन जर दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले तर. मग आता सर्वजण आंबेडकर, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव, तर यांना सर्वजण काय करू लागले, गांधीजींचे प्राण वाचवण्याची मागणी करू लागले. आणि मग यांनी ही मागणी ऍक्सेप्ट करून 24 सप्टेंबर 1932ला गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये चर्चा झाली. ती चर्चा पुणे या ठिकाणी झाली आणि या चर्चेतून एक करार उद्भवला, त्याला म्हटलं जातं पुणे करार. या चर्चेतून जो करार निर्माण झाला त्याला काय म्हटलं जातं, पुणे करार. मग पुणे करारावर कोणी कोणी स्वाक्षरी केलेली आहे, तर दलितांच्या वतीने किंवा अस्पृश्यांच्या वतीने कोणी स्वाक्षरी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने कोणी स्वाक्षरी केली, तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी. लक्षात ठेवायचं, गांधीजींनी केलेली नसून पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलेली. परीक्षेमध्ये असं येऊ शकतं की काँग्रेसच्या वतीने गांधीजींनी स्वाक्षरी केली, कारण सहसा मुलांना वाटतं की पुणे करार गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये झाला असल्याने साईन सुद्धा कोण करणार, आंबेडकर आणि गांधीजी. मात्र इथं तुम्ही फसू शकता. त्यामुळे लक्षात ठेवायचं, काँग्रेसच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्वाक्षरी केलेली आहे. त्या व्यतिरिक्त, आता या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे एम.आर. जयकर, त्यानंतर तेज बहादूर सप्रू, त्यानंतर देवीदास गांधी, सी राजगोपालाचारी आणि पाना राजघोष इत्यादी व्यक्तींनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता या पुणे करारामध्ये काय ठरलं होतं, तर पुणे कराराद्वारे जे दलित आहे, अस्पृश्य लोक आहे, त्यांना राखीव मतदारसंघ देण्यात आले होते. आणि आपण बघितलं की मग पुढे जाऊन आपल्या संविधानात अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. आता तुम्ही मला याचं चॅट बॉक्समध्ये जे सिरियसली मुलं व्हिडिओ बघताय त्यांनी मला त्याचं कलम सांगायचंय, काय अस्पृश्यता कोणत्या कलमाद्वारे आपण नष्ट केलेली आहे, हे कलम तुम्ही मला मेसेज करायचे. मित्रांनो, आता या राखीव मतदारसंघ तर देण्यात आले, मात्र त्याची रचना कशा प्रकारे होती, तर केंद्रीय कायदेमंडळात 18% जागा दलितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आणि प्रांतीय कायदेमंडळातील जागांची जी संख्या होती ती पहिले 71 होती, म्हणजे पहिले सुद्धा राखीव मतदारसंघ होते, तर त्या जागांची संख्या आता 148 करण्यात आली. आता यानंतर गांधीजींनी असं ठरवलं हा करार झाल्यानंतर की आता मी माझं उर्वरित जे आयुष्य आहे ते हरिजनांच्या सेवेसाठी समर्पित करणार आहे. तर हा करार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. काही जरी प्रॉब्लेम असेल तर चॅट बॉक्समध्ये विचारायचं. मग हा करार झाल्यानंतर
हा जो जातीय निवाडा होता त्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आली. ब्रिटिशांनी हा करार मान्य करून जे दलित होते त्यांना काय केलं, राखीव मतदारसंघ अलॉट केला किंवा देण्यात आला. तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता यानंतर तिसरी गोलमेज परिषद भरली होती आणि ती एक नियोजित होती म्हणून नावाला ती भरली होती, ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर हिची तारीख आहे 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932. तर ही तारीख सुद्धा लक्षात ठेवायची. प्रत्येक गोलमेज परिषद कोणत्या वर्षी झाली होती, कोणते महिने झाली होती, हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर काँग्रेसने या गोलमेज परिषदेवर बहिष्कार घातला. ही फक्त नावाला भरवण्यात आली होती म्हणून ब्रिटिशांनी काय केलं, हिंदू महासभेला या ठिकाणी बोलवलं नाही. त्यानंतर लीगचे जे जिना होते त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलं नाही. बहुतेक संस्थानिकांना आणि मजूर पक्षाने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तींना या ठिकाणी बोलवण्यात आले नाही. या ठिकाणी फक्त 106 प्रतिनिधी बोलवले गेले होते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर कुणाला बोलवलं होतं, तर आगा खान तृतीय यांना बोलवलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलवलं होतं. यांनी तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर तेज बहादूर सप्रू, केळकर आणि बेगम जहान आरा शहानवाज यांना बोलवलं होतं. इत्यादी व्यक्ती जे होते ते महत्वाचे होते, यांना बोलवलं होतं. तर आपण बघितलं होतं लिबरल फेडरेशनचे तेज बहादूर सप्रू सुद्धा तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये होते. त्याचबरोबर या बेगम महिलांच्या प्रतिनिधी होत्या, हे आपण बघितलं होतं. आता ही गोलमेज परिषदेमध्ये ब्रिटिशांनी पहिल्यापासूनच काही योजना संमत करून ठेवल्या होत्या, पहिल्यापासूनच काही योजना तयार करून ठेवल्या होत्या. हिला मंजुरी, या योजनांना मंजुरी या गोलमेज परिषदेमध्ये देण्यात आली आणि भारतीयांनी या गोलमेज परिषदेमध्ये मूलभूत हक्कांची जी तरतूद आहे ती आमच्या संविधानात ऍड करा असं सांगितलं, पण ती काही मान्य झाली नव्हती. तर इत्यादी गोष्टी तुम्हाला सविनय कायदेभंग चळवळीविषयी आणि त्या दरम्यानच्या ज्या घटना घडलेल्या आहे त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. यावर खूप सारे प्रश्न येतात.